नमस्कार मंडळी, मी सायली. माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. कोस्टल कर्नाटका टूरचा हा आमचा पहिला दिवस. पहिल्याच दिवशी संध्याकाळी जगप्रसिद्ध अशा गोकर्ण मंदिरात जाऊन शिवलिंगाचं दर्शन घ्यायचं आम्ही ठरवलं. मंदिरात जाण्यासाठी आम्ही श्वेतवस्त्र म्हणजे पांढऱ्या साड्या नेसायचं ठरवलं. या श्वेतवस्त्रामुळे अगदी प्रसन्न, निर्मळ, शांत वाटत होतं. आम्ही मंदिराजवळ पोचलो. हे आहे गोकर्ण मंदिराचे प्रवेशद्वार. येथून आत गेल्यानंतर आपल्याला गाभाऱ्यात जाता येतं, पण मे महिन्यांच्या सुट्ट्या असल्यामुळे इथे भली मोठी रांग लागली होती. पाऊण एक तासाच्या प्रतीक्षेनंतरच आम्हाला गाभाऱ्यात जाता आलं, परंतु तेथे फोटो काढण्यास, व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई होती. म्हणून बाहेर रांगेत उभी असतानाच मी हा मंदिराच्या कळसाचा व्हिडिओ काढला. कळसावर देखील अतिशय बारीक असं कोरीव काम केलेलं होतं. दर्शन घेतल्यानंतर आम्ही तेथून जवळच असलेल्या गोकर्ण बीचवर गेलो. पांढऱ्या साड्या नेसून आलेल्या या 20-25 महिला पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं, पण आमचा नाईलाज होता. मंदिरातून परत हॉटेलवर जाऊन कपडे बदलून यायला आम्हाला रात्र झाली असती. म्हणून पांढऱ्या साड्या नेसूनच आम्ही बीचवर जायचं ठरवलं. जास्त पाण्यात न जाता फक्त पाय ओले करून आम्ही तेथे अनेक फोटोज क्लिक केले. हा फोटो आहे सूर्य मावळतीला जातानाचा. अतिशय आल्हाददायक, सुंदर, रम्य असं हे वातावरण होतं. अनेक मंडळी पाण्यात मजा करत होती.